आज माझा ऑडिओ क्रमांक 87. तैसे असतेच्या महापुरी रिगताती कोटीवरी परी प्राप्तीच्या पैल तरी विपाईल निगे किंवा पोहोचे विरळ. सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय क्रमांक 7 ओवी क्रमांक 13 विज्ञान योग या ओवीवर मी आज निरूपण मांडणार आहे. प्रथम मी संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबाराय यांच्या चरणी साष्टांग दंडवत घालतो. पांडुरंग परमात्मा यांच्या चरणी साष्टांग दंडवत घालतो. संत श्रेष्ठ जगाची माऊली ज्ञानोबाराय यांच्या चरणी साष्टांग दंडवत घालून माझ्या निरूपणाला सुरुवात करतो. कारण माऊलीचा समाधी सोहळा झाला तसं माझं हे मन उद्विग्न झालेलं आहे. सतत माऊली माझ्या मनामध्ये येतात, माऊली डोळ्यात मध्ये येतात. माऊलीशिवाय हृदय असं मध्ये भरून येतं, अश्रू डोळ्याला येतात. म्हणून मी आज निरूपणासाठी संत श्रेष्ठ ज्ञानोबाराय यांच्या ज्ञानेश्वरीमधील अध्याय क्रमांक 7 मधील ओवी क्रमांक 13 यावर निरूपण मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. प्रथम आधी आपण या संपूर्ण अध्यायाचा सारांश पाहू. कारण विज्ञान योग म्हणजे काय? विज्ञान म्हणजे सत्य प्रपंच मानणे म्हणजेच विज्ञान होय, किंवा प्रपंच सत्य आहे हे प्रत्येक मनुष्यानं त्याच्या जीवनामध्ये समजणे म्हणजे हे त्याचे अज्ञान आहे. ज्याच्या मनामध्ये कसल्याही प्रकारची जाणीव नसणे हेच खरे शुद्ध ज्ञान आहे. हे भगवंता शिवाय ज्याच्या मनामध्ये कसलंच दुसरं ज्ञान नाही त्याला शुद्ध ज्ञान म्हटलं जातं. विज्ञान निशेष भजले जाते व अज्ञान नाहीसे होते. म्हणजे जीवनामध्ये प्रपंच आपल्या मागील कर्मानुसार आपल्याला करावाच लागतो. प्रपंच केल्याशिवाय आपल्याला दुसरी गत्यंतर नाही. आपले जे मागील कर्म आपण केलेले आहेत ते कर्म आपल्याला भोगल्याशिवाय आपल्या जीवनामध्ये सुटकाच नाही. ते कर्म आपलेच आहेत, आपणच केलेले आहेत. पण ते करीत असताना, ते भोगीत असताना आपण आपल्या जीवनामध्ये सत्याची कास आपल्या जीवनामध्ये सोडली न पाहिजे. असत्याचा मार्ग आपल्या जीवनामध्ये न धरला पाहिजे. आपण आपल्या जीवनामध्ये हा प्रपंच करीत करीत सत्याप्रती आपण निरंतर आपल्या जीवनामध्ये जागृत राहाल. सत्याची जाणीव आपल्या मनामध्ये, आपल्या बुद्धीमध्ये, आपल्या अंतर्मनामध्ये सतत जर त्याची जाणीव आपल्या संसार करीत 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 जर तुम्ही ठेवत गेलात तर तुमच्या जीवनामध्ये तुमच्या मनाला, तुमच्या बुद्धीला, तुमच्या आत्मदेवापर्यंत ही सत्याची मागणी पोहोचली जाते. मग सत्याची तुमच्या जीवनामध्ये गोडी लागायला सुरुवात होते. मग बुद्धीला अगोचर असणारे जे आत्मस्वरूप आहे तेच तुमच्या जीवनामध्ये शिल्लक राहते. म्हणून भगवान श्रीकृष्ण पार्थाला सांगतात, पार्था, माझ्या ठिकाणी मन आसक्त ठेवून आणि माझा आश्रय करून योगाचे अनुष्ठान करणाऱ्या प्रत्येक मनुष्याला जेणेकरून माझे पूर्णत्वाने संशय विरहित ज्ञान होईल, यामध्ये तीळ मात्र शंका नाही, असा विश्वास संत श्रेष्ठ ज्ञानोबाराय ज्ञानेश्वरीमध्ये देतात. भगवान श्रीकृष्ण गीतेमध्ये देतात. मग आपण हे
विज्ञान म्हणजे काय हे याची अजून व्याख्या पाहू. कारण तैसे असतेच्या महापुरी रिगता ती कोटीवरी परिप्राप्तीच्या पहिलं तरी उपाईल निघे. आधी भगवान सांगतात तुला आधी हा प्रपंच मी सांगतो. हा प्रपंच म्हणजे हा संसार सांगतो. ही सृष्टी जी आहे ती माझ्या अंगठ्यापासून उत्पन्न झालेली आहे. ती माझी माया आहे. तिला परा व अपरा असे 2 प्रकार म्हणतात. अपरा प्रकृती 8 भाग आहेत. हे 8 भाग ज्या ठिकाणी लीन होऊन राहतात ती पराप्रकृती आहे, जिच्यापासून अंडज, शोधज, ज्वारद आणि उद्भिज असे निरनिराळ्या प्रकारचे जीव, परंतु एकाच योग्यतेचे असंख्य मनुष्य, प्राणी, पक्षी, अनेक प्रकारचे जीवजंतू निर्माण झाले. मग ह्या प्रत्येकाकडून कर्माचा व्यवहार चालू झाला. कर्माचा व्यवहार चालू झाल्यानंतर इथंच आपण आपल्या जीवनामध्ये चुकायला सुरुवात झाली. कारण पक्षी, प्राणी यांना कर्माचा नियम नाही, आपल्याला कर्माचा नियम आहे. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, वेद विहित तुम्ही ऐका हो कर्मे, बोलतो ती वर्मे संता पुढे. 4 वर्ण झाले एकाची अंगी, पाप पुण्य भागी विभागिले. कारण वेदानं जे आपल्याला कर्म विहित केलेलं आहे, वेदानं कोणतं कर्म आपल्याला विहित केलेलं आहे की आपण आपल्या मागील जन्मामध्ये जे कर्म केलेलं आहे ते कर्म तुमच्या जीवनामध्ये भोगत असताना ते तुमचंच आहे. मात्र ते भोगत असताना सत्य सोडू नका, असत्याच्या मागं लागू नका, अधर्माच्या मागं तुमच्या जीवनामध्ये लागू नका. मात्र आपण सत्याची कास सोडून दिली आणि अधर्माच्याच मार्गाने आपण या संसारामध्ये वागायला सुरुवात केली. मग मात्र त्या भगवंताला नाईलाजाने या मनुष्याची 4 विभागामध्ये त्याच्या पाप पुण्य कर्मानुसार विभागणी करावी लागली. कारण जो सत्वगुणाचं आचरण करतो तो मग कोणत्याही कुळामधील असेल त्याला भगवंतानं ब्राह्मण म्हटलेलं आहे. जगद्गुरु तुकोबराही त्यांना ब्राह्मणच म्हणतात. जो सम आणि विषम गुणाचं आचरण करतो तो क्षत्रिय झाला. मग तो कोणत्याही कुळामधील असेल, तो मराठा असावा असं काहीच नाही. ज्याच्या अंगामध्ये सम आणि विषम गुण आहेत तो क्षत्रिय आहे. जे रजोगुणाचं ज्यानं जीवनभर आचरण केलं तो वैश्य झाला. आणि ज्यानं तमगुणाचं जीवनामध्ये आचरण केलं तो या जगामध्ये शूद्र झाला. असे हे 4 वर्गामध्ये भगवंतानं विभागणी केली. आणि विभागणी करून या जन्म मरणाच्या चक्रामध्ये मग जीव, जंतू, प्राणी सर्व प्रकारच्या योनीमध्ये आपल्याला बार जन्म मरणाच्या चक्रामध्ये येवं लागतं, जावं लागतं. मग मात्र भगवान आपल्याला एक क्षणाची सुद्धा आपल्या जीवनामध्ये विश्रांती देत नाही. कारण ते कर्म आपलीच आहे, आपलीच मागणं, आपलीच इच्छा आहेत. आपण एवढ्या इच्छा आपल्या जीवनामध्ये करून ठेवलेल्या आहेत की मला हे करायचं, मला त्याची मुंडी मोडून धन मिळवायचे. हे संसारामधील लोकांचाही रात्रंदिवस तोच प्रयत्न आहे, परमार्थामधील आहे. जे राजकीय आहेत त्यांचाही तोच प्रयत्न आहे. जे व्यापार करणारे आहेत, जो नोकरी करणारे आहेत, ते फक्त धन कसं अधर्मानं आपल्या जीवनामध्ये प्राप्त करता येतं याचाच रात्रंदिवस तो त्याच्या जीवनामध्ये प्रयत्न करीत राहतो. तोच त्याच्या जीवनामधला अधर्म आहे. आणि या अधर्मामुळे त्याला मग मात्र या पाप पुण्य
कर्मानुसार अनेक प्रकारच्या अनेक वाईट योनीमध्ये त्याला जन्म घ्यावा लागतो. ते कर्माचं फळ त्याच्या जीवनामध्ये भोगावं लागतं. या कर्माचा या पापाचा भार एकदा पृथ्वीला सहन होईना झाला की भगवान सांगतात, मी या जगाचा लय म्हणजे विनाश करतो, म्हणजे या सृष्टीचा नाश करतो. म्हणून ही जी जगत दिसते ते मृगजळाप्रमाणे भासमान आहे. ही त्रिगुणात्मक सृष्टी माझ्यापासूनच निर्माण झाली, पण तिने मलाच झाकून टाकले. तसे हे सर्व प्राणी मात्र माझ्यापासून झाले, पण भ्रांतीत गुरफटून मलाच विसरले, विषयामागे लागले. मग सारे आपल्याच बुद्धीच्या, आपल्याच तपाच्या, आपल्याच कर्माच्या, आपल्याच ज्ञानाच्या साधनेने हे माया नदी तरुण जाण्याचा त्यांच्या जीवनामध्ये प्रयत्न करू लागले. पण हे विषय, मन, अभिमान, अहंकार याने मद झालेले हे लोक त्यांच्या जीवनामध्ये ही माया नदी त्यांच्या जीवनामध्ये कदापिही तरुण जाऊ शकले नाहीत. आजपर्यंत जे गेले त्यांनाही माया नदी तरुण जाता आलेली नाही. आज हे जगामध्ये आहेत त्यांनाही माया नदी तरुण जाता येणार नाही. इथून पुढे होणार आहेत त्यांनाही माया नदी तरुण जाता येणार नाही. कारण माऊली सांगतात, तैसे असतेच्या महापुरी रेगता ती कोटीवरी, परिप्राप्तीच्या पैलतिरी विपाईल निगे किंवा पौचे विरळ. अर्जुना, हजारो माणसात एखाद्यालाच ज्ञान प्राप्तीची इच्छा असते आणि त्या पुष्कळ इच्छा करणाऱ्यामध्ये माझ्या स्वरूपास एखादाच जाणतो. ज्याप्रमाणे तुर्लक्यात एक एक चांगला सैनिक निवडून लक्षावधी सैन्य तयार करावे आणि अशा मोठ्या सैन्यातून शस्त्राचे आघात सोडून एखादाच वीर विजय लक्ष्मीच्या आसनावर बसतो, त्याचप्रमाणे ज्ञानलालसेच्या पुरात कर्ममार्गाने, भक्तिमार्गाने आणि ज्ञानमार्गाने कोट्यावधी लोक या जगामध्ये पूर्वीही निघालेले आहेत, आजही निघतात, इथून पुढेही निघतील. पण त्यातील थोडेच नाही माऊली स्पष्ट सांगतात, थोडेच नाही, एखादाच त्या पहिल्या तीरावर पोहोचतो असं स्पष्ट ज्ञानोबा ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात. तेच भगवान श्रीकृष्ण गीतेमध्ये सांगतात. म्हणून आपण आपल्या जीवनामध्ये की कर्ममार्ग असो, भक्ती मार्ग असो किंवा ज्ञान मार्ग असो, सत्याची कास आपल्या जीवनामध्ये न सोडली पाहिजे. अधर्माला साथ आपण आपल्या जीवनामध्ये न दिला पाहिजे. अधर्माने आपल्या जीवनामध्ये न वागलं पाहिजे. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, नाही काविकानी तयाचे ते बोल, भक्ती विन फोल ज्ञान सांगे, वाखानी अद्वैत भक्ती भावे विन, दुःख पावे सीन श्रोता वक्ता, ब्रह्म म्हणून या पाळीतचे पिंडा, न बोलावे भांडा तयासवे, वेद बाह्य लंड बोले जो पाषांड, त्याचे काळे तोंड संतामरे, तुका म्हणे खंडी देव भक्तपण, वरिष्ठ त्याहून शोपजतो. कारण आपण आपल्या जीवनामध्ये कुणाचं ऐकायचं? गावगाव भागवत कथा, रामायण, महाभारत चालू आहे, पण आपण एवढं सुद्धा जाणायला तयार नाहीत. त्याच्या जीवनामध्ये त्याला भक्ती तरी त्याच्या जीवनामध्ये नीट कळालेली आहे का? ज्ञान म्हणजे तरी त्याच्या जीवनामध्ये कळालेलं आहे का? उगं माईक लावायचं, 50,000 रुपये त्या माईकला खर्च करायचे, लाखो रुपये त्या कथेला खर्च करायचे आणि तो वक्ता वाखानी अद्वैत भक्ती भावी विन, तो एवढा बडबड करतो की शेवटी त्याच्या जीवनामध्ये तोही दुःख पावतो
आणि ऐकणारा श्रोताही त्याच्या जीवनामध्ये दुःखच पावतो. शेवटच्या चरणामध्ये तर महाराज म्हणतात, तुका म्हणे खंडी देव भक्तपण वरिष्ठ त्याहून श्वापदते. एवढं जोड्यानं मारतात. खंडी म्हणजे जुन्या काळात मोजमाप करण्याच्या साधनाला खंडी असं म्हटलं जात होतं. याला देव आणि भक्तामधला फरक त्याच्या जीवनामध्ये कळत नाही. एवढा तो मूर्ख असणारा, म्हणून त्याला वरिष्ठ त्याहून श्वापदते. कारण ते हिंसा करणारे पशु सुद्धा या कथा करणाऱ्या महाराजापेक्षा श्रेष्ठ आहेत असं जगद्गुरु तुकोबाराय कठोर बोलतात, तिखट बोलतात. कारण तिखट बोलल्याशिवाय, तुमच्या अहंकाराला मार दिल्याशिवाय तुमच्या जीवनामध्ये परिवर्तन होत नाही. तुमच्या अहंकाराला गोंजारीत गेल्यानंतर तुमच्या जीवनामध्ये परिवर्तन होणारच नाही, हे ठामपणे इथं निश्चित आहे. मग आपल्याला भगवंताची प्राप्ती कशी करून घ्यावी लागते, कशी होते, थोडं याच्याबद्दलही पाहायचं आहे. कारण भगवंत कसा आहे, त्याला कसं प्राप्त करून घेतलं जातं. आधी आपण आध्यात्मिक याचा थोडा अर्थ पाहू. आपल्यातील खरा मी तो आपले खरे स्वरूप आहे. यालाच आत्मज्ञान म्हणतात. मला ज्ञान आहे हे जाणीव होणे हे खरे अज्ञान होय. अत्यंत मलरहित शुद्ध जे स्वरूप भान त्याला ज्ञान म्हणतात. दृश्यरहित शुद्ध स्वरूप जाणणे याचे नाव आत्मज्ञान होय. आत्मज्ञानामध्ये संपूर्ण अद्वैत असते. तुर्यामध्ये तर प्रत्यक्ष द्वैत आढळते. म्हणून शुद्ध आत्मज्ञान स्वतंत्र आहे. शुद्ध ज्ञानाचे लक्षण म्हणजेच जे शुद्ध परमात्म स्वरूप आहे तेच आपण आहोत, असा जो प्रत्येक मनुष्याला त्याच्या जीवनामध्ये आत्मसाक्षात्कार किंवा अनुभूती ज्यावेळेस येते, त्यालाच शुद्ध ज्ञान, त्यालाच शुद्ध परमात्मा तत्वाची प्राप्ती झाली असे ठामपणे समजावे. हे तुमच्या जीवनामध्ये तुम्ही समजत असताल. भजन, कीर्तन, ध्यान, धारणा याने तुमच्या जीवनामध्ये प्राप्त होते. पूजा, हे सर्व तुमचं हे अज्ञान आहे. त्यासाठी तुम्ही अजून समजताल, आपण आत्मस्वरूप आहोत, मी परमात्मा स्वरूप आहे, मी ब्रह्मस्वरूप आहे. असा जप केल्यानेही आपल्याला आत्मज्ञान, आत्मस्वरूपाची प्राप्ती आपल्या जीवनामध्ये कदापिही होत नाही. मात्र आपल्या जीवनामध्ये उगाच शीन येतो. मी ब्रह्म स्वरूप आहे असा प्रत्यक्ष अनुभव येणे म्हणजेच आत्मज्ञान प्राप्त होणे असे ठामपणे समजावे. जेथे सर्व मतांतरे नाहीसे होतात. आत्मा सर्वव्यापी असल्याचे आपण आत्मज्ञानाने सर्वव्यापी होतो याची खरी जाणीव ज्यावेळेस आपल्या जीवनामध्ये येते, मीच हे विश्व व्यापून टाकले आहे याचे ज्ञान होते, त्यावेळेस देहाकार असा कोणताच भेदभाव आपल्या जीवनामध्ये राहत नाही. त्याच वेळीस त्या मनुष्याला आत्मस्वरूपाची प्राप्ती झाली, त्याच मनुष्याला भगवंताची प्राप्ती झाली असं ठामपणे आपल्या जीवनामध्ये समजावे. अशाच मनुष्याच्या मुखावाट तुमच्या जीवनामध्ये कीर्तन, प्रवचन ऐकावे. म्हणून तुकोबाराय म्हणतात, ना ऐकावे कानी तुम्ही कोणाचंही ऐकू नका. जे संत आहेत त्यांचंच ऐका, तरच तुम्हाला त्या खऱ्या स्वरूपाची आणि त्या भगवंताची तुमच्या जीवनामध्ये प्राप्ती होईल. याच्यावर मी उदाहरण देतो. कारण प्राचीन काळामध्ये सुद्धा
आपण ही मूर्ती पूजा, कारण ज्याला भगवंताची प्राप्ती झालेली आहे, म्हणून ज्या मार्गातून त्यांना भगवंताची प्राप्ती झालेली आहे, कारण मनुष्य देहाशिवाय भगवंताची प्राप्ती कदापिही होऊ शकत नाही, कारण सगुण स्वरूपामधूनच निर्गुण स्वरूपामध्ये जाता येते, हा सिद्धांत आहे. म्हणून ज्याला भगवंताची प्राप्ती झालेली आपले जे महात्मे आहेत, यांनी ही मूर्ती पूजा, मग कोणाला विठ्ठलाची आवडत असेल, कोणाला माऊलीची आवडत असेल, कोणाला महादेवाची आवडत असेल, कोणाला गौतम बुद्धाची, कोणाला मुसलमानामध्ये त्यांना मस्जिदीची आवडत असेल, अशा हे प्रत्येक धर्मामधील खंडोबा असेल, दत्ता असेल, देवी असेल, कोणतीही मूर्ती असो, प्रथम तुम्ही तुमच्या जीवनामध्ये तुमचा ज्या देवाप्रती भाव आहे, त्या मूर्तीची स्थापना तुम्ही तुमच्या जीवनामध्ये आधी तुमच्या हृदयामध्ये केली पाहिजे आणि त्या मूर्तीची पूजेला तुमच्या जीवनामध्ये आधी सुरुवात करायला हवी. त्यामध्ये तुमचा शुद्ध भाव, शुद्ध प्रेम, याप्रमाणे तुम्ही त्या मूर्तीची पूजा सुरुवात करावी. ही सुरुवात करीत करीत तुम्ही एक दिवस हळूहळू तुमच्या जीवनामधली ही मूर्ती विदा झाली पाहिजे, म्हणजे मूर्ती नाहीशी झाली पाहिजे. मूर्ती नाहीशी झाल्याशिवाय तुमच्या जीवनामध्ये पूजा घटित होत नाही, हा ठाम सिद्धांत आहे. म्हणूनच आपण आपलं गणपतीचं जे विसर्जन करतो, 21 दिवस आपण किंवा 11 दिवस म्हणा, जे गणपतीची प्राण प्रतिष्ठा स्थापन करून तिला शेवटी विसर्जन करण्याचं कारणच आहे. 11 दिवस किंवा 21 दिवस तिची पूजा, प्राण प्रतिष्ठा स्थापन करून ती आपल्या हृदयामध्ये स्थापन करून तिला हळूहळू आपण आपल्या जीवनामध्ये विदा करून तिचं विसर्जन केलं पाहिजे आणि आपणच त्या निर्गुण निराकार तत्वाशी जोडलं पाहिजे, हा सिद्धांत आहे. ही जोडण्याची प्रक्रिया आहे. याबद्दल विज्ञानानेही आणि अध्यात्माने याला मान्यता दिलेली आहे. कारण शास्त्रज्ञ डॉक्टर रुडॉल्फ फ्रेंड्स यांनी 30 वर्षे याच्यावर रिसर्च करून, कारण ती आदिवासी लोकांमध्ये, कारण आदिवासी लोक मूर्ती एखाद्याची मूर्ती बनवायची आणि त्या मूर्तीमध्ये त्या ज्या मनुष्याला आजार म्हणजे पाठवायचा, ज्या मनुष्याला जसं आपण कर्मी भानामती म्हणत होतो, त्या मनुष्याला त्याची मूर्ती आपल्या हृदयात, त्याचे गुण आपल्या हृदयात स्थापन करून त्या मनुष्याचं पूर्ण चरित्र किंवा तो कसा आहे तो आपल्या हृदयामध्ये, मनुष्य समोर आपल्या मनामध्ये आल्यानंतर समोर संपूर्ण मनुष्याची मूर्ती, त्याचे गुण आपल्या हृदयामध्ये प्रस्थापित होतात. मग तेच गुण आपण आपले हे दोन्ही भुवयाच्या मध्ये आज्ञाचक्र आहे, त्या आज्ञाचक्रावाट ते संपूर्ण त्या मातीच्या मूर्तीमध्ये आपण ते प्रविष्ट करू शकता, म्हणजे ते त्याच्यामध्ये डालू शकता आणि ती मूर्ती नंतर साधारण राहत नाही, ती मूर्ती नंतर जीवित होते. मग त्या मूर्तीला तुम्ही कॅन्सर भिजू शकता, तिला मारू शकता, काही करू शकता. त्या रुडॉल्फ शास्त्रज्ञांनी सांगितलं की या आदिवासी लोकांनी वल्ल्या झाडाला सुद्धा त्याची मूर्ती बनवून त्याला वाळवून टाकलं. अशी ही मूर्ती पूजा आहे. कारण सगुण स्वरूपापासून निर्गुण स्वरूपाकडे जोडण्याचं हे जो धागा आहे, तो धागा म्हणजेच मूर्ती पूजा आहे. म्हणूनच की याच्यावर अजून एक उदाहरण देतो की रामकृष्ण परमहंस हे
कालीचे महान भक्त होते. त्यांना कालीची प्राप्ती झालेली होती. डोळे बंद केले की ती कालीचं स्वरूप त्यांच्या डोळ्यासमोर यायचं. मात्र त्या निर्गुण निराकार त्या विश्वव्यापक भगवंताचं काही दर्शन व्हायला तयारच नाही, फक्त काली. मग त्यांना असा प्रश्न पडला की असा गुरु आपल्या जीवनामध्ये कोण मिळेल. म्हणून तोतेया नावाचा गुरु त्यांच्या जीवनामध्ये त्यांना प्राप्त झाला. आणि त्या तोतेया गुरुने सांगितलं की ही एकदम सोपी गोष्ट आहे, तू काय कर म्हणले, तू बस म्हणले, मी एक क्षणाची गोष्ट आहे की कालीची मूर्ती तुझ्या डोळ्यासमोर आली की तू तलवार घे आणि तिचे 2 तुकडे कर, झालं का तुझं बस काम झालं. पण ते एकदा ध्यानामध्ये बसले, कालीची मूर्ती समोर आली, ती डोळ्या वाटू त्यांच्या अश्रूच्या धारा वाहू लागायच्या. मात्र त्यांची हिंमत व्हायची नाही त्या कालीचे तुकडे करण्याची, कारण जन्मभर ती कालीची सेवा केल्यामुळं ती काली त्यांच्या मनामधून त्यांच्या जायला तयारच नाही. त्या तोतेया गुरुने सांगितलं की मला वेळ नाही, तू करणारच का नाही, नाहीतर मी इथून जायला निघालेलो आहे. असाही गुरु त्यांच्या जीवनामध्ये मिळणं कठीण होतं. पण त्या गुरुने सांगितलं की कारण कालीची मूर्ती तू तुझ्या जीवनामध्ये जी आणतोस ती मूर्ती खरी आहे का, मूर्ती खरी नाही, तुझ्या मनामध्ये आलेली ती प्रतिमा आहे. म्हणून ती तलवारही खरी नाही आणि ती मूर्तीही खरी नाही. म्हणून तू ती तलवार उचल आणि त्या मूर्तीचे 2 तुकडे कर. असं सांगितलं असताना रामकृष्ण परमहंस यांचं मन ते काही करायला तयार होईना गेलं. एक दिवस त्या तोतेया गुरुने सांगितलं, काचाचा तुकडा घेतला, आज तू हे जर नाही केलास तर मी तुझ्या मस्तकामध्ये असा इथून तिथून घाव करतो. ते घाव केल्यानंतर तू त्या कालीचे 2 तुकडे कर. मग त्यावेळेस रामकृष्ण परमहंस ते काही करायला तयार नाही. त्या तोतेया गुरुने त्याच्या मस्तकामध्ये असं 1 इंचाचं असं काटलं. त्यांचं मस्तक काटल्यानंतर रक्ताचा बंबाळ उडला. आता हिम्मत कर. त्यावेळेस रामकृष्ण परमहंस यांनी हिम्मत केली आणि त्या 2 कालीचे तुकडे केले. त्यावेळेस त्यांचा हे अद्वैत संपून गेलं. 7 दिवस ते समाधी अवस्थेमध्ये गेले आणि पूर्ण ही विश्वव्यापक त्या भगवंताची त्यांच्या जीवनामध्ये प्राप्ती झाली. अशीच आपल्या जीवनामध्ये भगवंताची प्राप्ती होवी, एवढीच मी आपल्या चरणी कळकळीची विनंती करतो. झालेलं निरूपण संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबाराय, संत श्रेष्ठ ज्ञानोबाराय यांच्या चरणी समर्पण. पांडुरंग परमात्मा यांच्या चरणी समर्पण. तुम्ही सर्व संत मायबाप तुमच्या चरणी समर्पण व माझ्या आईवडिलाच्या चरणी हे भावपुष्प समर्पण करून माझ्या अल्पशा जीवाला पूर्णविराम. तुकाराम 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 तुकाराम. बोला पुंडली गौरदेव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम.